नमस्कार मंडळी. तर बघा आज बनवत आहे मुगाची डाळ. तर काय करते, मुगाची डाळ मी बाहेरच शिजवते, कारण की जर कुकरमध्ये लावली ना तर तिचा पूर्ण खिमा होतो, म्हणून बाहेरच शिजवून घेतली आहे. तर काय करायचं, अगोदर डाळ धुवून घेतली आणि मग तिचं बघा हे असं जो वरती पांढरा फेसून तो काढून टाकायचा आणि एक 10 ते 15 मिनटं डाळ शिजते. बघा माझी डाळ 10 मिनटं शिजली आहे. तर आता गॅस बंद केला आणि त्यामध्ये टमॅटो आणि मिरची टाकून ठेवली, म्हणजे ती त्यामध्ये मऊ होईल डाळीमध्ये फोडणीची तयारी करेपर्यंत. आणि मग काय केलं, ह्याच पातेल्यात आता डाळ फोडणी टाकणार आहे, म्हणून डाळ वेगळ्या भांड्यात काढून घेतली. त्यामध्ये टाकली हळद आणि मी शेंगा शिजवलेल्या शेवग्याच्या बाहेर, तर तेच पाणी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघा आता काय करायचं आहे, पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्यामध्ये टाकली राई तळतळली, त्यामध्ये टाकलं जिरं आणि मग लसूण टाकला. आता लसूण चांगला जरा खरपूस भाजून घ्यायचा डाळीमध्ये, कारण की हे बघा पाणी टाकलं शेंगांचंच आणि मग कढीपत्ता टाकून हिंग टाकलं आणि चांगली फोडणी फ्राय करून घेतली. आणि आता त्यामध्ये टाकते डाळ. तर बघा 10 मिनटात होते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर बघा आता डाळीला एक उकळी आल्यावर त्यात टाकायचं चवीपुरती मीठ आणि कोथिंबीर. खोबरं असेल ओलं नारळाचं तेही टाकू शकता तुम्ही. आणि 1-2 मिनटात 5 मिनटामध्ये मस्त डाळ तयार झाली. बघा तुम्ही अशी करून तुम्हाला पण आवडेल. बाय.